जालन्यामध्ये ओबीसी समाज आक्रमक. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण देऊ नये या मागणीसाठी उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. बीडच्या परळीमध्ये ओबीसींचा जनमोर्चा. लक्ष्मण हाकेंवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध. शेकडोंच्या संख्येनं ओबीसी बांधव आंदोलनात सहभागी. 4 सप्टेंबरला लालबागच्या राजाच्या चरणस्पर्शाची रांग रात्री 12 वाजता बंद केली जाणार, तर मुखदर्शनाची रांग 5 सप्टेंबरला रात्री 12 नंतर बंद केली जाणार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला. पंचगंगा नदीवरील 22 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत. गणपती विसर्जनामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग बंद. संध्याकाळी 6 वाजता विसर्ग होणार. नदी शेजारच्या गावांना सतर्कतेचं आवाहन. पंतप्रधान मोदींकडून सेमिकॉन इंडियाचं उद्घाटन. जगभरातल्या टेक कंपन्या सहभागी. सेमीकंडक्टर इकोसिस्टीम आणि भारतातल्या प्रगतीवर चर्चा. आणि बीडमध्ये 20,000ची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्याला पकडलं. गाडीच्या हप्त्यापोटी लाच घेताना पकडलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.